मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, यात्रेचं पारंपरिक शिरंबेकरांचं मैदान दिनांक 12 मार्च रोजी संपन्न होते आणि हे मैदान कशा पद्धतीने असणार आहे, या मैदानाच्या नियमअटी कशा पद्धतीने असणार आहेत, मैदान कशा रीतीने संपन्न होणार आहे ते संपूर्ण आपण कमिटीकडून जाणून घेणार आहोत. नमस्ते दादा. पहिल्यांदा परिचय सांगा तुमचा प्रेक्षकांना. मी विकास भोसले, शिरंबे. कशा निमित्त हे मैदान भरवण्यात येते? हे पीरसाहेब यात्रेनिमित्त मैदान भरवण्यात येतं. बर. हे आमच्या गावची 100 वर्षाची परंपरा आहे यात्रेची. त्यानिमित्त या बैलगाड्या शर्यती भरवल्या जातात. बर. प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी उपक्रम तुमचा असतोय. ती संकल्पना कशी सुचली दादा? प्रत्येक वर्षी नवीन उपक्रमाची संकल्पना म्हणजे नवीन काहीतरी माणसासनी योगदान किंवा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असावा माणसांचा, म्हणून ही संकल्पना सुचलेली आहे. आमच्या गावचे प्रसिद्ध यूट्यूबर सँडियन यादव यांच्या संकल्पनेतून हे सगळे योजना आखली जाते. जरा पूर्वी पण भरपूर उपक्रम तुम्ही राबवलेत, यावेळेस नवीन काय असणार? पूर्वीचे पण उपक्रम सांगा, यावेळेस काय नवीन असणार ते सुद्धा सांगा. पूर्वी आमच्या इकडं छोटा लक्षा मोठा लक्षा ही जोडी आलेली. त्यानंतर मथुर बकासूर ही जोडी आलेली. त्याच्यानंतर पाठीमागच्या वर्षी हरण्या, मोठा सोन्या आणि सुंदर ही जोडी आलेली. या वर्षी पुशेगावचा हिंद केसरी झालेली सचिन आणि लक्ष ही जोडी येणार आहे. काय वेगळे पण काय असणार आहे या वर्षीच्या शर्यतींमध्ये? वेगळे पण म्हणजे ग्रामस्थांचं मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतीला सहकार्य असतं आणि ही आमची 100 वर्षाची परंपरा आहे. त्यासाठी जी तुम्हाला शेत दिसतं या माणसांनी चालू पीक काढून आम्हाला बैलगाडा शर्यतीला जागा दिलेली आहे. रान कशा पद्धतीचे आहे ते? रान काळवट आहे. पाहू शकता मित्र, तुम्ही पाहू शकता की रान तयार करा आम्हाला 1 लाख रुपये खर्च आलेला आहे. ताली वगैरे सगळ्या सफाई करून संपूर्ण काळवट क्षेत्र आहे. संपूर्ण मातीचं रान आहे. मातीचं रान आहे. कशा पद्धतीत म्हणजे पल्ला वगैरे किती ठेवण्यात आला आहे? कसं काय? पल्ला 850 फूट आहे. आजूबाजूला कुठेही अपघाताचं काय ठिकाण नाही. समोरच्या साईडला एक पोल आहे, त्याचं काय? आणि पलीकडं फाटीच्या एक साधारणतः 100 ते 150 फूट एक विहीर आहे, तिथं काय करण्यात येईल? तिथं आम्ही ट्रॉयला सोडणार आहे. ट्रॉली ही लावली जाईल. हो, ट्रॉयला सोडणार आहे. म्हणजे संपूर्णरित्या बैलाच्या सुरक्षितेची काळजी तुम्ही घेणार आहात? 100%. बर. आता व्यावसायिकांना काय सांगाल, त्यांच्या सोयी कुठे काय करण्यात आली? नागरिकांना स्टेजच्या पुढच्या बाजूला बरीचशी जागा आहे दुकान लावण्यासाठी. स्टेजच्या बरोबर समोर कोणी दुकान लावू नका. स्टेजच्या पुढच्या बाजूला जी सगळी जागा आहे ती व्यावसायिकांसाठी ठेवलेली जागा आहे. मित्रांनो, फाटीच्या राईट साईडला जी जागा आहे ती संपूर्णरित्या व्यावसायिकांसाठी ठेवलेली आहे. दादा, नोंदी संदर्भात काय अपडेट आहे? नोंद ही सुरू झाली, आम्ही कालपासून चालू केलेली आहे. बर. तर नोंदी आम्ही उद्या 10 वाजेपर्यंत संध्याकाळी घेणार आहे. बर. आणि बैलगाड्यांनी लवकर सहकार्य करावे. लाईव्ह लॉट्स आम्हाला केव्हा पाहायला मिळेल? लाईव्ह लॉट आपल्या डायरेक्ट मैदानात डायरेक्ट बैलगाडीवाल्यांच्या हस्तेच काढण्यात येणार आहे. बर. बैलगाडी मालकांना नोंदी संदर्भात काय आवाहन कराल? लवकरात लवकर त्यांनी नोंद करून घ्यावी. पीरसाहेब यात्रेनिमित्त पारंपरिक मैदान आहे. यात्रेचे मैदान आहे. शिरंब्याचे सुमारे 100 वर्षाची परंपरा आहे जुनी या मैदानाला. या मैदानामध्ये कुठलीही पार्सलिटी किंवा कोणावरही अन्याय होत नाही. गावच्या जरी गाड्या असल्या तरी जिथे येईल तिथं पाहावं लागतं. गावच्या गाड्या असल्या तरी त्यांना सूट होईल, वशे लागला असा कुठलाही इथं प्रकार होत नाही. मैदान हे संपूर्णरित्या पारदर्शक होईल. मैदान हे संपूर्ण पारदर्शक आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमावलीने घालून दिलेल्या नियमानुसारच होईल. आता बक्षीस रचनेकडे वळूयात. बक्षीस कशी असणार? एक ते शेवटच्या बक्षीस आपले प्रथम क्रमांक 71,000, मानाच्या 2 गदा, 2 ढाली आणि 1 ट्रॉफी असणार आहे. द्वितीय क्रमांक 51,000, 1 ट्रॉफी आणि 1 ढाल. तृतीय क्रमांक 31,000, 1 ढाल आणि 1 ट्रॉफी. चतुर्थ क्रमांक 21,000, 1 ढाल आणि 1 ट्रॉफी. 15,000. पाचवा क्रमांक 15,000, 1 ढाल आणि 1 ट्रॉफी. 6वा क्रमांक 11,000, 1 ढाल आणि 1 ट्रॉफी. आणि 7वा क्रमांक 10,000, 1 ढाल आणि 1 ट्रॉफी. प्रवेश फी किती असणार? प्रवेश फी आपली 799 असणार आहे. आणि त्याशिवाय गड पास गाडीलाही या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्याचा सन्मान केला जाईल. दादा, मागच्या वर्षीची प्रथम क्रमांकाची जोडी कुठली होती?
मागच्या वर्षी सर्जा आणि शंभू बाजी ग्रुप खडक वासला यांचा रायफल बर या गाडीने 1 नंबर केला. यावेळेचं लोकेशन बदलण्यात आलं मला वाटतं. एक्झॅक्ट लोकेशन कुठे असणार आहे मैदान? हे लोकेशन शिरंब्यापासून दुगी रस्त्याला, शिरंबे आणि दुगीच्या वेशीवरच आहे. मैदानासाठी येण्यासाठी शिरंब्यातून, वेलंगमधून, दुगीतून, सासुर्व्यातून 4 साईडून रस्ता आहे. आणि जे कोण पुण्यावरून येणार असतील किंवा साताऱ्यावरून येणार असतील किंवा कराड भागातून झाले, परत सोलापूर भागातून झाले, बारामतीतून झाले, तर कशा पद्धतीने त्यांनी यावं? कराड भागातून लोकेशन वगैरे, झेंडे वगैरे लावणार आहेत? झेंडे वगैरे काय आत काय नाही, मेन रोडलाच मैदान आहे. कराड मार्गावरून आले, कराड साईडच्या गाड्याने आल्यावरून शिरंब्यातून गावातून डायरेक्ट मैदानावरच पोहोचते. फक्त दोघे रस्त्याने यायचं. सातारावरून, पुण्यावरून जरी गाड्या आल्या तरी त्यांनी कोरेगाववरून येऊन शिरंब्यातून डायरेक्ट दोघे रस्त्यावरून मैदानावरच थेट लाईव्ह पोहोचते. लोकेशन टाकण्यात येईल जे मैदानाचं आहे ते. आतापर्यंत किती नोंदी झाले दादा? कसं आतापर्यंत 150 गाड्यांची नोंद झालेली आहे. बर. आणि बैलगाडी मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करा? या मुलाखतीच्या माध्यमातून आवाहन करतो की लवकरात लवकर सर्व बैलगाडी मालकांनी नोंद करून यात्रा कमिटीला आणि शिरंबे ग्रामस्थांना सहकार्य करावे. धन्यवाद दादा. नियम अटी कशा पद्धतीने असणार आहेत? दोन्ही साईडला म्हणजे निकाल रेषेच्या समोर दोन्ही साईडला कॅमेरे असणार आहेत का? दोन्ही साईडला कॅमेरा असणार आहेत, खाली कॅमेरा असणार आहे. आणि निर्णय हे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसारच सगळे निर्णय घेतले जाणार आहेत. याच्यात कोणाचंही ऑब्जेक्शन चालणार नाही. सुट्टीला पट्टी असणार आहे का? हो, सुट्टीला पट्टी असणार आहे. बरं. झेंडा पंच कोण असणार आहे? झेंडा पंच धनवडे बाप्पू असणार आहेत. आणि समालोचन या मैदानाचं कोण करणार? विकास सर आणि प्रताप जांजुर्णे तात्या हे असणार आहेत. बरं. दादा, समोर थांबण्यासाठी किती जागा आहे? कारण समोर महत्वाचा मुद्दा आहे तो, समोर थांबण्यासाठी किती जागा आहे? 400-500 फूट अंतर आहे पुढे थांबण्यासाठी. बर. एका वेळेस खाली किती गट जाणार आहेत? एका वेळेस 5 गट जाणार आहेत खाली. बर. बजर सिस्टीम असणार आहे का मैदान? हा, बजर सिस्टम असणार आहे. आणि मैदानास इन केस काय दुखापत झाली तर ॲम्ब्युलन्सची सोय असणार? सगळ्या सुविधा असणार आहे. ॲम्ब्युलन्स सुविधा, ज्या बैलगाडी शर्यतील जेवढ्या सुविधा असणार आहेत तेवढ्या इथं सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. बर. वैद्यकीय डॉक्टर इथे अवेलेबल? वैद्यकीय डॉक्टर असणार आहेत, ॲम्ब्युलन्सची सुविधा असणार आहे. हा. दादा, आता फाटीच्या आतातलं अंतर किती आहे एकूण टोटल? फाटीच्या आतातलं अंतर आहे 14 फूट. 14 फूट. सर्व फाटींमधलं अंतर एकसारखंच असणार आहे का? हो, सगळ्या सर्व फाटी 14 फूट अंतर आहे. पूर्णरित्या टेपनं मोजून घेतले का सर्व फाटी? बर. आता मेन मुद्दा म्हणजे सुट्टीला इन केस एखाद्या बाबा बैलाला कुठलं मारहाण करताना वगैरे आढळल्यास किंवा चाकू वगैरे वापरल्यास आढळल्यास तर काय कमिटीचा निर्णय राहणार? कमिटीचा निर्णय, खाली कोणी हाणमार केली बैलाला तर त्या गाडीला निकाल देण्यात येणार नाही. बर. इन केस एखाद्या ड्रायव्हरनं गट चालू असताना शेपूट वगैरे चावला तर कशा? त्या ड्रायव्हरला अख्खं मैदान बँड करण्यात येईल. त्या ड्रायव्हरनं कुठलीही गाडी हाणायची नाही. बर. आणि ती गाडी निकालास पात्र राहील? त्या गाडीचा निकाल कॅन्सल करण्यात येईल. बर. दादा, बॅनरवरती जी बक्षिसांची रक्कम आहे ती संपूर्णरित्या बैलगाडी मालकास मिळेल का? बैलगाडी मालकाने जागेवर रक्कम मोजून हातात घ्यायची लगेच. बर. या मुलाखतीच्या माध्यमातून बैलगाडी मालकांना, चालकांना काय आव्हान कराल? सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर गाड्या नोंद करून आम्हाला सहकार्य करावे. हे आमचं मैदान हे महाराष्ट्र केसरी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. बर. ही मैदानाची आमची कशी 100 वर्षापूर्वीची परंपरा असल्यामुळे त्या मैदानाला आम्ही महाराष्ट्र केसरी म्हणून हे संबोधित केलेलं आहे. बर. त्यामुळं बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर गाड्या नोंद करून घ्याव्यात. उद्या संध्याकाळी आम्ही 10 वाजेपर्यंत गाडी नोंद करणार, त्यानंतर कोणतीही गाडी नोंद करणार नाही. त्यानंतर कुठली गाडी नोंद घेतली जाईल का दादा? नाही, 10 नंतर कोणतीही गाडी नोंद घेतली जाणार नाही. बर. आता निकाल बैलांच्या कुठल्या म्हणजे अवयवावर असेल काय? बैलांचा कोणताही अवयव पुढे दिसेल त्या अवयव बैलांना निकाल असेल. बर. मित्रांनो, अतिशय पारदर्शक असं मैदान दरवर्षी संपन्न होतं शिरंबेकरांचं आणि यावर्षी सुद्धा भरपूर मेहनत कमिटीनं केलेली आहे. मैदानाची तयारी आत्ता कुठपर्यंत आली कसं काय? मैदानाची 100% तयारी सगळी झालेली आहे. मंडप वगैरे सर्व आता बॅरिकेड व संध्याकाळपर्यंत बॅरिकेड टाकून घेतील सगळं. बर. आणि बॅरिकेटिंग वगैरे किती प्रमाणात असणार? बॅरिकेड 200 फूट राहील दोन्ही साईड. 200 फूट सुट्टीच्या साईडला असेल का? नाही, टेज पासून खाली.
टेंट पासून या स्टेज पासून खालच्या साईडला. हा चालेल, धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. आणि नक्कीच सुंदर असं मैदान पार पडणार आहे आणि जास्तीत जास्त नोंद करून कमिटीला सहकार्य करावं. धन्यवाद.